हाय फ्रेंड्स, तुम्ही जर यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असताल किंवा बरेचसे लोक असे आहेत की जे यूट्यूबला व्हिडिओ बनवतात आणि यूट्यूबचे सध्या टर्म्स अँड कंडिशन खूप सारे आहेत आणि त्याच्यामध्ये एक टर्म आहे की रियूज कंटेंट. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवता आणि तुमचे जेव्हा त्यांचा नाही का क्रायटेरिया आहे 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 टाईम, जो वॉच टाईम आहे तो 4000 तास झाला पाहिजे, तर तो एकतर लवकर होत नाही, कारण की जेव्हा नवीन यूट्यूब चॅनल असतं तेव्हा आपले व्हिडिओ जास्त व्हायरल होत नसतात. आपल्या आजूबाजूच्या सर्कलमधलेच लोक व्हिडिओ पाहत असतात. पण एकदा तुमचा 4000 वॉच टाईम जेव्हा कंप्लीट होतो, एकतर खूप मुश्किलनी कंप्लीट होतो तो, आणि ज्यावेळेस कंप्लीट होतो आणि तुम्ही तो मॉनिटायझेशनला, म्हणजे आता की ती वेळ आलेली असते की जेव्हा यूट्यूब तुम्हाला तुमची जी मेहनत केलेली असते इतक्या दिवसांची त्याच्यावरती पैसे देणार असतं. आणि आपण खूप खुश असतो की मी हा यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण केला आणि मला आता यूट्यूबकडनं अर्निंग चालू होणार आहे डेली बेसिसवर. परंतु काय होतं, ज्यावेळेस आपण मॉनिटायझेशनला आपला चॅनल पाठवतो त्यावेळेस आपल्याला एक असं येतं की आता सध्या तुम्ही यूट्यूबकडनं पैसे कमवू शकत नाही, कारण तुमच्या व्हिडिओजमध्ये रियूज कंटेंट आहे. रियूज कंटेंट म्हणजे काय की तुम्ही दुसऱ्याचा काही कंटेंट वापरलेला आहे. हा जो प्रॉब्लेम आहे ना तो मला सुद्धा आला होता आणि माझं म्हणजे नुकतंच आत्ता माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. त्यामुळे मला तुम्हाला तो मी कसा सॉल्व्ह केला म्हणजे जर एकतर काय होतं, आपण खूप घाबरतो की आपण इतक्या वर्ष म्हणा, इतक्या महिने म्हणा यूट्यूबवरती काम करत असतो, रोज नवीन काय व्हिडिओ बनवायचा, आणि जरी कन्सेप्ट समजली, जरी आपल्याला आयडिया आली, तरी तो व्हिडिओ बनवायचा, त्यासाठी वेळ काढायचा, अपलोड करायचा, एडिट करायचं, एवढं सगळं करत असतो. आणि ज्यावेळेस आपण मॉनिटायझेशनसाठी चॅनल पाठवतो आणि आपला रिजेक्ट होतो तर खूप वाईट वाटतं की खरंच आता माझं मेहनत वाया गेली का काय. तर सगळ्यात पहिल्यांदा मला जुलै जून महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटायझेशनला एबल झालं होतं आणि मला त्यांनी सांगितलं होतं की आता तुम्ही चॅनल मॉनिटायझेट करू शकता. तर मी काहीही विचार न करता, कुठलाच व्हिडिओ न बघता डायरेक्ट मॉनिटायझेशन बटनावर अप्लाय केलं, क्लिक केलं, आणि नंतर मग त्यांनी सांगितलेलं असतं 1 महिन्यामध्ये यूट्यूब तुमचं चॅनल रिव्ह्यू करीन आणि तुम्हाला सांगेल. परंतु 1 दिवसाच्या आधच आपल्याला मेल येतो. तर मला मेल आला की तुमचं चॅनल आत्ता म्हणजे कमवण्यासाठी किंवा पैसे अर्न करण्यासाठी एबल नाही आहे. का तर तुमच्या ह्याच्यात रियूज कंटेंट आला आहे. आता रियूज कंटेंट आला, पहिली गोष्ट तर समजतच नाही रियूज कंटेंट म्हणजे काय आहे, मलाही नाही समजलं. मग मी यूट्यूबला सर्च केलं काय आहे. मग त्याच्यातनं मला कळलं की रियूज कंटेंट म्हणजे आपण कधी कधी काय करतो, इंस्टाग्रामवरनं, फेसबुकवरनं दुसऱ्याचा व्हिडिओ डाउनलोड करतो, तो आपल्या व्हिडिओमध्ये वापरतो किंवा आपल्या चॅनलवर टाकतो, त्याच्यावर व्हॉइस ओव्हर करतो किंवा काहीतरी थोडंफार एडिटिंग करून टाकतो. परंतु ॲक्च्युअल तो व्हिडिओ आपला नसतोच. तो व्हिडिओ कुणाचा असतो तर दुसऱ्याचा असतो. मग यूट्यूब काय करतं, ते रियूज कंटेंट सांगतं. आणि मग मला समजलं की आपल्या चॅनलवरती रियूज कंटेंट आले. पण आता ते काढायचं कसं, त्याच्यासाठी 1 महिन्याचा टाईम दिलेला असतो. त्या 1 महिन्याच्या टाईममध्ये तुम्ही ते रियूज कंटेंट शोधायचं आणि त्या 1 महिन्यानंतर पुन्हा तुम्ही अप्लाय करू शकता. तर मी पूर्ण व्हिडिओ खंगाळले, सगळे माझे जे शॉर्ट्स व्हिडिओ होते ते डिलीट केले. त्यानंतर मग मला असं वाटलं, त्याच्यात 1-2 व्हिडिओ होते की जे दुसऱ्यांचे होते, मी ते डिलीट केले आणि मी पुन्हा अप्लाय केलं. तर पुन्हा तेच आलं, यू आर नॉट करंटली एबल टू अर्न मनी फ्रॉम यूट्यूब. मग मात्र मी पूर्ण टेन्शनवर आले की काय झालं, असा कुठला रियूज कंटेंट आहे. मी तर स्वतः व्हिडिओ बनवते. अगोदर मी असे फोटोज वापरायचे दुसरे, असे नाही का, क्रोमवरनं वगैरे डाउनलोड केलेले गुगलवरनं, त्याच्यावर व्हॉइस ओव्हर करायचे आणि मग व्हिडिओ टाकायचे. तर ते रियूज कंटेंटमध्ये येत नाही हे मला माहीत होतं, परंतु तरीसुद्धा रियूज कंटेंट येत होतं. पुन्हा मी खूप सारी माहिती काढली, खूप पॅनिक झाले. आणि काय होतं, आपल्याला संपूर्ण माहिती ही मिळत नाही आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी केला आहे खरं तर, की तुम्ही ते रियूज कंटेंट कसं काढायचं. कारण खूप जणांना हा प्रॉब्लेम येतो. मग तेव्हा मला कळलं की आपले जे मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ असतात ना, की ज्याच्यावरती व्ह्यूज जास्त आलेले असतात, यूट्यूब फक्त तेच व्हिडिओ चेक करतं.
मग मी फिल्टर लावलं, मोस्ट पॉप्युलेटेड व्हिडिओज सर्च केले. त्याच्यामध्ये मला मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये मी काळूबाईचा व्हिडिओ होता आणि त्यामध्ये मी इंस्टाग्रामवरनं काळूबाईचे तिथला एक व्हिडिओ घेतला होता आणि तो व्हॉइस ओव्हर करून टाकला होता. मग मी तो व्हिडिओ डिलीट केला. मग त्यावेळेस मग मला समजलं की माझा रियूज कंटेंट ॲक्च्युली फक्त एकाच व्हिडिओमध्ये 15 सेकंदाची क्लिप होती फक्त माझी, तरीसुद्धा यूट्यूब मला रियूज कंटेंट सांगत होतं. मग मी तो व्हिडिओ डिलीट केला. त्यानंतर अजून 1-2 व्हिडिओ होते ते डिलीट केले. आणि काय होतं, कधी कधी आपण काइन मास्टर किंवा फिल्मी गो वगैरे इन शॉर्ट वगैरेमध्ये व्हिडिओ जेव्हा एडिट करतो त्यावेळेस आपण त्यांचं म्युझिक घेत असतो, खाली टाकतो नाही का, तर ते पण कधी कधी रियूज कंटेंटमध्ये येतं किंवा कॉपीराईट क्लेममध्ये येतं. आणि मग ते पण मी डिलीट केले तसले व्हिडिओ. आणि नंतर मी चॅनल मॉनिटायझेशनला टाकलं. फक्त 3 ते 4 तासामध्ये मला तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि तुम्ही आता यूट्यूबकडनं पैसे कमवू शकता असा यूट्यूबचा मेल आला. आणि मी खरंच खूप 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 आनंदी झाले, कारण मी होप सोडल्या होत्या. कारण ज्यावेळेस मी पहिल्यांदा अप्लाय केलं त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं तुमचं रियूज कंटेंट आहे आणि 1 महिन्याचा कालावधी मला दिलता की तुम्ही शोधा आणि ते डिलीट करा किंवा एडिट करा आणि मग पुन्हा मॉनिटायझेशनला अप्लाय करा. 1 महिन्यानंतर मी अप्लाय केलं जरूर, थोडेसे 1-2 व्हिडिओ डिलीट केले, एडिट केले, थंबनेल चेंज केलं, परंतु पुन्हा तोच प्रॉब्लेम आला. परंतु ह्यावेळेस मला 3 महिन्यांचा टाईम देण्यात आला की तुम्ही 3 महिने आता अप्लाय करू शकत नाही, एकदम 3 महिन्यानंतर तुम्ही यूट्यूबला अप्लाय करू शकता मॉनिटायझेशनसाठी. मग त्यामुळे मला फार असं टेन्शन आलं की अरे बापरे, आता 3 महिन्यानंतर अप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर मग परमनंटली चॅनलच काहीतरी डिसअपिअर का डिलिस्ट होता असं काहीतरी आहे त्यांचं. शेवटी झालं, 3 महिन्यानंतर मी आत्ता अप्लाय केलं आणि माझं मॉनिटाईजही झालं. त्यानंतर मग ते त्यांच्या अर्नमध्ये गेल्यावर सेटिंग्स असतात, त्या सेटिंग्स केल्या की मग तिथून पुढं आपल्या व्हिडिओ किती लोकांनी पाहिला आणि त्याच्यावर ते ॲडवर पैसे मिळतात आपल्याला. तर त्या ॲडनुसार सुद्धा आता डॉलर जमा होत आहेत. तर धन्यवाद, तुम्ही माझे चॅनल बघितला, रिव्ह्यू केला, व्हिडिओज बघितले म्हणून. तर कुणाला जर मॉनिटायझेशनमध्ये रियूज कंटेंटचा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एक ना एक व्हिडिओ हा ओपन करून बघा. कारण काय होतं, चुकून हुकून आपण कधीतरी एखादा व्हिडिओ तिथं टाकलेला असतो, त्यामुळे मग तो रियूज कंटेंटमध्ये जातो. आता माझा काळूबाईचा तो व्हिडिओ बनवला होता मी, त्याच्यामध्ये 1-2 मिनटं मी फोटोज टाकले होते, मध्येच तो व्हिडिओ टाकला होता आणि पुन्हा फोटो होते, त्यामुळे तो मला आठवायला आणि एकतर 1-1.5 वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ होता, त्यामुळे ते आठवायला हे करायला फार मला वेळ लागला. तर सगळ्यात पहिलं मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ जे असतात ना ते तुम्ही प्लीज नीट चेक करा आणि मग अप्लाय करा. 100% तुमचा रियूज कंटेंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तुम्हीसुद्धा यूट्यूबवरनं पैसे खूप आरामशीर कमवू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.